कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी गुलाबराव पाटलांनी बेजबाबदार वक्तव्य केलं। सदाभाऊ खोत यांनी गुलाबराव पाटलांवर ही टीका केली आहे। गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा असं देखील खोत म्हणाले, तर मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावं। हर्षल पाटील हा अभियंता असून तांदळे वाळवा या गावचा तो अभियंता आहे। अभियंत्याने आत्महत्या केली असून या प्रकरणी त्या अभियंत्याच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलं बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलं असावं, मात्र या बिलाची कुठेच नोंद नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं। त्यावरून आता गुलाबराव पाटलांविरोधात टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्टर हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, त्याचा पूर्ण आढावा आणि अभ्यास करायला पाहिजे होता। अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही। आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललं याचा अभ्यास त्या मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि असं बेजबाबदारपणानं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नव तरुण पिढीला नाउमेद करण्यातला प्रकार आहे आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।